मित्रांनो, आपण पठण करीत आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे, जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. स्थविर अभिजिताने बुद्धाच्या धम्माचे सार सारीपुत्राला कथन केले. सारीपुत्र पूर्ण संतुष्ट झाला. इथपर्यंत आपण या ग्रंथाचे मागील व्हिडिओमध्ये पठन केले होते. आता पुढील वाचनाला आपण सुरुवात करूया. सारीपुत्र आणि मौद्गल्यायन परस्पर बंधू नव्हते, पण परस्परांशी नाते मात्र बंधुत्वाचे होते. त्यांनी एक दुसऱ्याला वचन दिले होते की ज्याला प्रथम सत्याचे ज्ञान होईल त्याने ते दुसऱ्याला कथन करावे, अशी त्यांची परस्पर वचनबद्धता होती. त्यानुसार सारीपुत्र मौद्गल्यायनकडे गेला. सारीपुत्राला पाहून मौद्गल्यायन म्हणाला, मित्रा, तुझे मुखमंडल शांत आहे, तुझे रूप पवित्र आणि आभायुक्त आहे. काय तुला सत्याचे ज्ञान झाले आहे? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे, सारीपुत्र उत्तरला. आणि मित्रा, तुला हे सत्य कसे गवसले? मौद्गल्यायनने विचारले. त्यानंतर सारीपुत्राने स्थविर अभिजिताने त्याच्यात जो संवाद घडला तो कथन केला. नंतर मौद्गल्यायन सारीपुत्राला म्हणाला, मित्रा, चल निघूया, तथागताकडे जाऊया. तो तथागत तोच आमचा गुरु होय. सारीपुत्र म्हणाला, मित्रा, आमच्याकडे पाहूनच तेथे 250 परिव्राजक वास्तव्यात आहे. ते आपला आदरही करतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपला निर्णय त्यांना कथन करणे उचित होईल. त्यांना जे योग्य वाटेल तो निर्णय ते घेतील. सारीपुत्र आणि मौद्गल्यायन परिव्राजका निकट गेले आणि म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागतांना शरण जात आहोत. तथागत जो सम्यक संबुद्ध आहे तोच आमचा शास्ता होय. परिव्राजक उत्तरले, तुमच्या निमित्तानेच आम्ही येथे वास्तव्याला आहोत. तुम्हीच आम्हाला श्रद्धेय आहात. तुम्ही जर महान श्रमणाच्या अधीन श्रेष्ठ जीवन व्यतीत करणार असाल तर आम्हीही तेच करू. त्यानंतर सारीपुत्र आणि मौद्गल्यायन संजयाकडे गेले. निकट गेल्यावर ते म्हणाले, मित्रा, आम्ही तथागतांना शरण जात आहोत. तथागतच आमचा शास्ता आहे. संजय उत्तरला, नाही मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघे मिळून या समूहावर शासन करूया. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सारीपुत्र आणि मौद्गल्यायन तेच म्हणाले आणि संजयने त्यांना तेच उत्तर दिले. त्यानंतर सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांनी 250 परिव्राजकासह राजगृही प्रयाण केले. तथागत त्यावेळी राजगृही वेळुवनात वास करीत होता. सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांना तथागतांनी दुरूनच येताना पाहिले. त्यांना पाहिल्यावर तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाला, ते पहा, 2 मित्र येत आहेत. सारीपुत्र आणि मौद्गल्यायन तथागताने त्यांच्याकडे अंगुली निर्देशन केला. तथागत पुन्हा म्हणाले, ही मला प्रिय अशी शिष्योत्तमाची जोडी असेल. वेळुवनात ते तथागत जिथे वास करीत होता तेथे गेले. निकट गेल्यावर त्यांनी तथागत चरणी प्रणिपात केला. त्यांनी तथागतांची वंदना केली. ते तथागतांना म्हणाले, हे तथागता, आम्हाला तुझ्याकडून प्रवज्जा मिळावी, उपसंपदा मिळावी. त्यानंतर तथागताने परंपरेनुसार एही भिक्कवे, हे धम्म दीक्षा देणारे शब्द उच्चारले आणि सारीपुत्र आणि मौद्गल्यायन 250 जटिलांसहित बुद्धाला शरण आले. बिंबिसार नरेशची धम्म दीक्षा. राजगृह ही मगध नरेश बिंबिसार यांची राजधानी. जटिलांनी मोठ्या संख्येने धम्म दीक्षा ग्रहण केल्याची वार्ता राजगृही पसरली. तेव्हा नगरीत सर्वतोमुखी तथागतांचाच विषय होता.
बिंबिसारला नगरी तथागताच्या आगमनाची वार्ता समजली. कट्टर सनातनी आणि दृढ इच्छाशक्ती असलेल्या जटिलांचे मन परिवर्तन हे काही सोपे सरळ काम नव्हते. खरेच हे काम सोपे कर्म नव्हे. बिंबिसार स्वतःशीच बोलला, तो निश्चितच तथागत अर्हत सम्यक संबुद्ध आहे. तो विद्या आणि आचरणाने पवित्र आहे. त्याला सुगती प्राप्त झाली आहे. त्याला संसारिक यथार्थाची जाणीव झाली आहे. तो श्रेष्ठतम आहे. तो मनुष्य मात्रांचा मार्गदाता आहे. तो देव आणि मनुष्यांचा शास्ता आहे. त्याला सत्याचे ज्ञान झाले आहे. तो सत्याचीच शिकवण देत असेल, म्हणूनच त्याला हे मन परिवर्तन शक्य झाले आहे. तो आधी कल्याणाच्या, मध्य कल्याणाच्या आणि अंत कल्याणाच्या धम्माचीच शिक्षा देत असेल. तो धम्म भाव आणि वाणी या दृष्टीने श्रेष्ठ असाच धम्म असणार. तो निर्मल, पवित्र आणि परिपूर्ण अशा जीवनाच्या मार्गाचीच घोषणा करीत असणार. अशा दिव्य पुरुषाचे दर्शन निश्चितच कल्याणकारी आहे. 12 लक्ष ब्राह्मण आणि ग्रहस्था समवेत मगध नरेश बिंबिसार तथागत जेथे वास करीत होते तेथे गेला. निकट गेल्यावर त्याने तथागतांना विनम्र अभिवादन केले. तो तथागता निकट आसनस्थ झाला. त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि ग्रहस्थांपैकी काहींनी तथागतांना विनम्र अभिवादन केले आणि तथागता निकट आसनस्थ झाले. काहींनी कर जोडून वंदन केले आणि ते आसनस्थ झाले. काहींनी आपला आणि गोत्राचा परिचय दिला आणि आसनस्थ झाले. काही तथागता निकट नुसतेच आसनस्थ झाले. मगधच्या 12 लक्ष ब्राह्मण आणि ग्रहस्थांनी उर्वेला कश्यपाला तथागता समवेत श्रमण संघात पाहिले. हे कसे घडले ते विचार करू लागले. हा श्रेष्ठ श्रमण उर्वेला कश्यपाच्या शासनाधीन श्रेष्ठ जीवन तर व्यतीत करीत नाही ना? अथवा उर्वेला कश्यप या श्रेष्ठ श्रमणाच्या शासनाधीन श्रेष्ठ जीवन तर व्यतीत करीत नाही ना? कोण कोणाच्या शासनाधीन श्रेष्ठ जीवन व्यतीत करीत आहे या भ्रमात ते होते. तथागताने मगधवासी 12 लक्ष ब्राह्मण आणि ग्रहस्थांच्या मनाच्या भावना जाणल्या आणि तथागत उर्वेला कश्यपाला उद्देशून म्हणाले, तू काय पाहिलेस म्हणून अग्निपूजेचा त्याग केला आहेस? असे काय घडले म्हणून तू अग्निहोत्राचा त्याग केला आहेस? कश्यप उत्तरला, यज्ञातून रूप, गंध, ध्वनी, रस आणि स्पर्शाची अपेक्षा केली जाऊ शकते. मला ते समजले की या सर्व बाबी अमंगल आहेत. तेव्हा मला यज्ञ, याग, आहुती, बळी याग कोणतीही रुची राहिली नाही. परंतु तुला काही आपत्ती नसेल तर हे कसे घडले ते सांगावे. तथागत म्हणाला, खांद्यावर चिवर व्यवस्थित धारण केले. तथागतांना चरणवंदना केली आणि म्हणाला, माझा शास्ता तथागत आहे. मी तथागताचा अनुगामी आहे. त्यानंतर 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थांना उर्वेला कश्यप श्रेष्ठ श्रमणाच्या शासनाधीन श्रेष्ठ जीवन जगतो आहे हे समजले. तथागतांना त्या 12 लक्ष मगधवासी ब्राह्मण आणि गृहस्थांच्या हृदयाची भावना जाणल्या. तथागतांनी त्यांना आपला धम्मोपदेश केला. ज्याप्रमाणे स्वच्छ श्वेत निर्मल वस्त्र कोणताही रंग चटकन ग्रहण करते, त्याचप्रमाणे मगध नरेशच्या प्रभुत्वाखाली त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थांनी शांत चित्ताने निर्मल पवित्र असा धम्म ग्रहण केला. 1 लक्ष लोकांनी धम्माचे उपासक होण्याचे स्वीकारले. मगध नरेश श्रेणीय बिंबिसार त्या दृश्याचा साक्षी होता. त्याला धम्म ज्ञान प्राप्त झाले होते. त्याने अनिश्चयावर मात केली होती. त्याने विचिकित्सा विजित केली होती.
त्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती झाली होती. असा बिंबिसार तथागतांना म्हणाला, तथागता, मी पूर्वायुष्यात राजपुत्र असताना माझ्या 5 आकांक्षा होत्या. त्या 5ही आकांक्षाची आता पूर्ती झाली आहे. पूर्वायुष्यात हे तथागता, मी राजपुत्र असताना माझ्या राज्याभिषेक व्हावा ही माझी प्रथम आकांक्षा होती. तथागता, ती आता पूर्ण झाली आहे. त्यानंतर सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात यावे ही माझी दुसरी आकांक्षा होती. तथागता, माझी दुसरी आकांक्षा पूर्ण झाली आहे. मी तथागतांच्या सेवेत उपस्थित व्हावे ही माझी तिसरी आकांक्षा होती. तथागता, माझी तिसरी आकांक्षा पूर्ण झाली आहे. तथागतांनी मला धम्मोपदेश द्यावा ही माझी चौथी आकांक्षा होती. तथागता, माझी चौथी आकांक्षा पूर्ण झाली आहे. त्या तथागतांचा धम्म मला आकलन व्हावा ही माझी 5वी आकांक्षा होती. तथागता, माझी 5वी आकांक्षा पूर्ण झाली आहे. तथागता, या माझ्या 5 आकांक्षा होत्या. राजपुत्र असताना मी या आकांक्षा मणी धरल्या होत्या. त्या आकांक्षाची तथागता आता पूर्ती झाली आहे. अद्भुत आहे तथागता, हे सर्व अद्भुत आहे. जसे कोणी डोक्यावर उभे असेल त्याला सरळ करावे, जे कुपित असेल ते व्यक्त करावे व पथभ्रष्टाला पथदर्शन करावे. तमात दीप प्रज्वलित करावा, चक्षुहीनांना दृष्टीलाभ व्हावा. अशा प्रकारे तथागतांनी विविध मार्गांनी धम्मोपदेश केला आहे. हे तथागता, मी तुला शरण येतो, मी धम्माला शरण येतो, मी संघाला शरण येतो. आजपासून माझ्या देशात प्राण असेपर्यंत तथागताने मला शरणागत मानावे आणि उपासक म्हणून स्वीकारावे. अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा. सुदत्त श्रावस्तीचा वासी होता. श्रावस्ती कोशल राज्याची राजधानी होती. प्रसेनजीत कोशल देशाचा राजा होता. सुदत्त प्रसेनजिताचा कोशाधीश होता. तो गोरगरिबांना दान देत असे म्हणून तो अनाथ पिंडक या नावाने ख्यात होता. तथागत जेव्हा राजगृही वास करीत होते तेव्हा अनाथ पिंडक आपल्या निजी कामानिमित्त राजगृही आला होता. तो आपल्या भगिनीचा अतिथी होता. त्याच्या भगिनीचा विवाह राजगृही हस्तव्यवसाय संघ प्रमुख श्रेष्ठीशी झाला होता. जेव्हा अनाथ पिंडक आपल्या भगिनी गृही आला होता त्याला श्रेष्ठी तथागत आणि त्याच्या संघासाठी मोठ्या प्रमाणावर भोजनाच्या तयारीत व्यस्त दिसला. आयोजन असे होते की जणू एखाद्या मोठ्या विवाह प्रित्यार्थ मेजवानीच अथवा नरेशाला द्यावयाची मेजवानी. सत्य समजल्यावर अनाथ पिंडक तथागताच्या दर्शनाला आतुर झाला आणि त्याच क्षणी त्याने तथागताच्या भेटीसाठी प्रयाण केले. तथागतांना अनाथ पिंडकाच्या निर्मलतम चित्ताची जाण झाली. तथागताने सांत्वना शब्दात त्याचे स्वागत केले आणि आसन ग्रहण केल्यावर तथागतांना अनाथ पिंडकाने प्रार्थना केली की त्यांना धम्मोपदेश द्यावा. त्याच्या प्रार्थनेला तथागताने होकारार्थी प्रतिसाद दिला. तथागताने त्याला प्रश्न केला, तो कोण आहे जो आपले जीवन साकारतो? तो ईश्वर आहे का? ईश्वर सृष्टीचा निर्माण करता आहे का? जर ईश्वर निर्माण करता आहे तर सर्व प्राणी मात्रांनी त्या निर्माणकर्त्याच्या शक्तीला शरण जावे. याचा अर्थ माणसाची स्थिती कुंभाराने घडविलेल्या मडक्यासारखी होईल. जर ही सृष्टी ईश्वराने निर्माण केली असेल तर या सृष्टीत दुःख, विपत्ती आणि पाप याचे प्रयोजन काय? काय मंगल आणि अमंगल या दोहोंचा उगम त्याच्याच ठायी आहे? असे जर नाही तर मग सृष्टीच्या उत्पत्तीचे काही वेगळे कारण असावे. मग ईश्वराला सर्व शक्तिमान या मानवाने या प्रकारचे तुला स्पष्ट दिसेल की ईश्वराचा विचार समूळ त्याज्य आहे. पुन्हा असेही सांगण्यात येते की जो
निरपेक्ष आहे, जो उत्पत्तीचे कारण होऊ शकत नाही. आपल्या अवतीभोवतीच्या सर्व वस्तूच्या उत्पत्तीचे कारण आहे. जसे बीजातून अंकुराची उत्पत्ती अशा अवस्थेत निरपेक्ष ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती कशी संभवते? जर ब्रह्म सर्व व्यापी आहे तर ब्रह्म सृष्टीचा निर्माता होऊच शकत नाही. पुन्हा असेही सांगण्यात येते की आत्मा उत्पत्तीचे कारण आहे. जर आत्मा उत्पत्तीचे कारण आहे तर सर्व वस्तू वांछनीय का नाही? दुःख आणि सुख वस्तुनिष्ठ आणि यथार्थ आहे. मग त्याची उत्पत्ती आत्म्यापासून कशी होऊ शकते? कोणीही निर्माण करतानाही उत्पत्तीचा कोणताही हेतू नाही हा तर्क स्वीकारला तर मग जीवन साधनेचा अर्थ काय? साध्य साधन विवेकाचे प्रयोजन काय? म्हणून माझा तर्क असा आहे की ज्या वस्तूचे अस्तित्व आहे त्या वस्तूच्या अस्तित्वाचे कारणही आहे. पण नाही ईश्वरने, नाही ब्रह्माने, न ही आत्म्याने, न ही अहेतूने या वस्तूची उत्पत्ती झाली आहे. यथार्थ हा आहे की आमचे कर्म हे भल्या वाईट परिणामाचे कारण आहे. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत पुढील भागात. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.